पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. काय जबरदस्त पहिला सामना आपल्याला पाहायला मिळाला. पतू पॅकर्स अंकुशमती दत्ताली स्पोर्ट झुचंद्र या संघाने तो सामना जिंकला. द ग्रेट मराठा झुचंद्र चांगली कामगिरी केली, परंतु गोलंदाजीमध्ये शेवटच्या षटकामध्ये भरपूर साऱ्या धावा अमितने खर्च केल्या आणि तिथून पराभवाचा सामना या संघाला करावा लागला. जाऊया मॅचच्या दिशेने. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. टिवरी स्पोर्ट टिवरी आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम 94 कामन हा संघ मैदानावरती खेळतोय. टॉस जिंकला होता टिवरी स्पोर्ट टिवरी संघाच्या कॅप्टनने प्रसाद भोतेने फील्डिंग स्वीकारली आहे. 5 षटकांचा सामना. षटक क्रमांक पहिला सुरू आहे आणि धाफलकावरती धावा बनल्या 2. काय बॅटिंग केली आज दत्तालीचा वंडर बॉय निखिल पाटील. खऱ्या अर्थाने आपल्या नावाला शोभणारा खेळ, आपल्या कर्तृत्वाला शोभणारा खेळ त्याचा पाहायला मिळाला आणि अप्रतिम बॅटिंग त्याची पाहायला मिळाली. सामना फसला होता आणि तिथून जर पाहिलं तर खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. आडव्या बॅटनं स्ट्रोकला एक्झिक्यूट केल्या. स्क्वेअर एक रिझनला फिल्डर वेगाने धावतायत. इथे सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 3 या आकड्यावरती. आज जर पाहिला तर अमितदादा पाटील यांचा जन्मदिवस आणि जन्मदिवसाचं औचित्य साधून अभिमन्यू स्पोर्ट झुचंद्र आयोजित लोकनेते चषक 2026 तुम्ही पाहताय. एक दिवसीय क्रीडा स्पर्धा आणि एक दिवसीय क्रीडा स्पर्धेमध्ये भरघोस असे पारितोषिक आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती प्रसाद भोते संघाचा कॅप्टन. षटक क्रमांक पहिला आटलतो. स्ट्रायकिंग एंड वरती अमान शेख. हो, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग आहे ज्येष्ठांच्या मागे. यष्टीरक्षक मिस्टेक झालेली नाही आहे. या मॅच मध्ये महत्वाची विकेट अमान शेखला बाद केलाय. पहिला धक्का टीम 94 कामन या टीमला बसलाय फलंदाज बाद. त्याच वेळेला आपण व्यासपीठावरती सन्मान करणार होता. माजी सरपंच आदरणीय सन्माननीय कलमाकरजी जाधव साहेब आहेत आणि दादांचा सन्मान, कमलाकरजी दादांचा सन्मान इथे व्यासपीठावरती केला जाईल. आज खास उपस्थिती दादांची या स्पर्धेसाठी लाभलेली आहेत. आज वेळात वेळ काढून आज या अभिमन्यू स्पोर्ट जुचंदर आयोजित लोकनेते चषक 2026 च्या स्पर्धेमध्ये आपण आज उपस्थित राहिलात. माजी सरपंच आदरणीय सन्माननीय कमलाकरजी जाधव साहेबांचा हा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. आपण आलात, आपले मनापासून आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. आपण जाऊया पुन्हा एकदा. मॅच सुरू आहे तर मॅचच्या दिशेने जाऊया. हो, यावेळेस हा ट्रॅकर होता. इथे हुकचा फटका गॅप मध्ये खेळले आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. राहिल अन्सारीच्या बॅट मधून इथे चौकार पाहायला मिळाला. हा ट्रॅकर होता. खराब चेंडू आणि त्या चेंडूला पनिश केलाय. सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. थँक्यू. 7 धावा स्कोर कार्ड वरती पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. बॉलिंग ट्रॅक वरती प्रसाद भोते. मागील चेंडू खराब पाहायला मिळाला. हा ट्रॅकर होता. अर्ध्या विकेट वरती टाकला आणि त्या चेंडूवरती कमालीचा स्ट्रोक राहीलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. इथे देखील खोलात टाकला होता. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मिड ऑनला त्या ठिकाणी जर पाहिलं तर खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. भूमीत त्या ठिकाणी होते आणि ते धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता. कॉलिंग मध्ये अभाव. पुन्हा एकदा माघारी परतले राहील अन्सारी आणि इथे चेंडू आलाय डॉट. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत स्कोर कार्ड वरती 7च धावा बनल्यात. चांगली गोलंदाजी आतापर्यंत प्रसाद भूतेने या मॅच मध्ये केली आहे. पहिल्या षटकामध्ये अमान शेखला त्यांनी बाद केलं. सर्वात जास्त फॉर्मात असलेला यंदाच्या हंगामामधील फलंदाज अमान शेख या मॅच मध्ये लवकर बाद झाला आणि राहील मैदानावरती आलाय आणि त्याच्या बॅटमधून चौकारही पाहायला मिळाल्या. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये प्रसाद भूते अप्रतिम कामगिरी करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती प्रसाद भोते. ओव्हर द विकेट. हो, यावेळेस मोठा फटका लांब चाललाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे राईलच्या बॅट मधून आलाय. अस्मानी सुलतानी टोला. बॉल सीमारेषा पार. षटकार. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि त्याच वेळेला जर पाहिलं तर अजून एक विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. आज वाढदिवसानिमित्त जर पाहिलं तर बिपिनभाई, संतोषभाई आणि टोटीबाई देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान अमितदादांच्या शुभहस्ते केला जातोय. आज वाढदिवस आहे, गुढीपाडवा आहे, या स्पर्धेचं आयोजन आहे या
अगदी तिहेरी संगमय आणि त्यांचा सन्मान हा व्यासपीठावरती केला जातो. अमितदादांच्या शुभ हस्ते हा सन्मान हा व्यासपीठावरती केला जातोय. आणि जसं बिपिनभाई आणि पूर्ण टीम आली तसं मॅचमध्ये रंगत आली, मजा आली आणि मॅचमधला तो रोमांच वाढला होता. थँक्यू व्हेरी मच. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स सज्ज आहेत. जाऊया ओ टू कॉम बॉक्स. निशांत पाटील. धन्यवाद सर. पहिल्या षटकात इथे खेळ संपले आणि प्रथम बॅटिंग करत असताना टीम 94 कामन या संघाने एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती 13 धावा बनवल्यात. 5 चेंडू खूप चांगले राहिले होते प्रसादच्या माध्यमातून, परंतु शेवटच्या चेंडूवरती राहिल अन्सारी खऱ्या अर्थानं मोठे फटके खेळण्यासाठी तो जाणला जातो आणि तसाच काही फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. जेव्हा जेव्हा राहिल अन्सारी मैदानावरती दाखल झालाय ना, तेव्हा तेव्हा षटकार आणि चौकारांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळालाय. मग तो उन्हाळा असू द्या, पावसाळा असू द्या, नाहीतर हिवाळा असू द्या, राहिल अन्सारी जेव्हा मैदानावरती येतो तेव्हा षटकार आणि चौकारांचा पाऊस त्याच्या बॅटमधून सातत्याने पडत असतो. याही मॅचमध्ये खऱ्या अर्थाने एक मोठा फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती दिनेश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु स्ट्रायकिंग एंडवरती अकबर शेख फार एंड कडून दिनेश या मॅच मध्ये गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये 13 धावा बनल्या आहेत. या षटकामध्ये चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. दोन मोठे संघ आहेत, एकमेकांच्या विरोधात खेळतायत. एका बाजूला टिवरी स्पोर्ट, टिवरी संघाला तुम्ही पाहताय या मॅचच्या माध्यमातून खेळत असताना, आणि एका बाजूला टीम 94 कामन. यंदाच्या हंगामामध्ये भरपूर साऱ्या क्रीडा स्पर्धा ज्या संघाने जिंकलेत ना, तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पालघरमध्ये असू द्या, भिवंडीमध्ये असू द्या, विविध भागामध्ये जाऊन या संघाने अनेक साऱ्या स्पर्धा जिंकलेत. आज जुचंद्रमध्ये खेळतायत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती दिनेश. हो, यावेळेस आपल्या करूता पुल करण्याचा प्रयत्न. फाईनलिंगला फिल्डर आहे. वाह वाह वाह, काय जबरदस्त झेल कंप्लीट केलाय. पुढे आले, धावलेत. अकबर शेखला फसवलाय. पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज. फाईन लेगचे फिल्डर मिस्टेक करत नाहीये आणि त्यांच्या माध्यमातून कमालीचा झेल. आणखीन एक फलंदाज फेल या मॅच मध्ये. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता हा प्रकार होता. अर्ध्या विकेट वरती टाकला होता चेंडू. पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज आणि फाईन लेगचे फिल्डर आपला हजर जबाबीपणा दाखवत आहेत. कमालीचा झेल त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहिला. आणखीन एक धक्का. अकबरला बाद केलं. महत्वाची विकेट या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती 13 या आकड्यावरती. मैदानावरती आणखीन एक विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाज दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळाला अतुल ठाकरे. काय जबरदस्त बॅटिंग अतुल ठाकरे करत असतो. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर त्याच्या नावावरती शतक देखील आहे. अगदी कमी चेंडूमध्ये शतक कंप्लीट करणारे या विभागातील पहिला खेळाडू आहे अतुल ठाकरे, आणि तोच मैदानावरती दाखल झाला. परंतु गोलंदाजी चांगली पाहायला मिळते टिवरी स्पोर्ट टिवरी संघाच्या माध्यमातून. आज प्रसाद बुधे या संघाचं नेतृत्व करतोय. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात त्याने केली. जरूर 13 धावा खर्च केल्या, परंतु अमन शेखला त्यांनी बाद केलं होतं, दबाव निर्माण केला होता. याही षटकामध्ये दिनेश चांगली सुरुवात करतायत. अकबरला बाद केल्या. गोलंदाज दिनेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर द विकेट. यावेळेस आपल्याकडे होता. इथेही प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही आहे. लॉगॉनला चेंडू चाललाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी वीरेंद्र, आणि त्यांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. बॅकअप देखील चांगलं, आणि इथे फक्त सिंगलच. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 14 धावा. धावा थांबल्यात या षटकामध्ये, कारण मोठी विकेट. अकबर बाद झाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर त्याने केला, आणि इथून जर पाहिलं तर दिनेश या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी करतायत. लाजवाब गोलंदाजी त्यांची पाहायला मिळाली आहे. परंतु समोर राहिल शाहिद अन्सारी एक मोठं नाव आहे. त्याच्या बॅटमधून खऱ्या अर्थानं आतापर्यंत 2 मोठे फटके आलेत, आणि त्या फलंदाजाला देखील रोखावा लागेल. इथून चांगली बॅटिंग करावी लागेल टीम 94 कामन संघासाठी. राहिलला जबाबदारी स्वीकारावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर द विकेट. दिनेशला तुम्ही पाहताय फार एंड कडून तो या मॅच मध्ये गोलंदाजी करतोय, आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य जर पाहिलं ना तर दोन्ही एंड कडून गोलंदाजी केली जाते. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. हो, यावेळेस शरीराचा वेध घेतलाय. यष्टीरक्षक प्रयत्न करतायत. फाईन लेगचे फिल्डर देखील चांगली फिल्डिंग करतायत. इथे लेगबाईच्या स्वरूपात धाव मिळते. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. राहिलला देखील मागील चेंडूवरती शांत ठेवलं, त्यालाही थांबवलं, परंतु अवांतरच्या स्वरूपात इथे धाव मिळाली आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 15 धावा. आपल्या व्यासपीठावरती मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज अमितदादा पाटील यांचा जन्मदिवस, आणि जन्मदिवसाचं औचित्य साधून अभिमन्यू स्पोर्ट जुचंद्र या संघाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं लोकनेते चषक 2026 तुम्ही पाहताय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती.
हो, यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे फटका फसलाय लॉंग ऑनला. वीरेंद्र डाऊन द बॉल. आणखीन एक मोठी विकेट या मॅच मध्ये. अतुल ठाकरे बॅक टू द पॅव्हिलियन. जमलत खेळाडू खेळायला आमचे जुचंद्र ये गावाला. आनंदी आनंद झाला मनाला कुणाल पाटील ये भावाला. थँक्यू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला त्या ठिकाणी वीरेंद्र होते आणि त्यांच्या माध्यमातून कमालीचा झेल आपल्याला पाहायला मिळालाय. परंतु दिनेश यादव काय गोलंदाजी करतायत, जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 13 धावा जरूर बनल्या, परंतु या षटकामध्ये धावा थांबवल्यात. आतापर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केलेली आहे. 2 महत्वाचे फलंदाज बाद केलेत, लेफ्टी फलंदाजांना बाद केले. सुरुवातीला अकबरला बाद केलं. इथे अतुल ठाकरे देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळालेत. नवीन फलंदाज प्रकाश तुंबडा मैदानावरती दाखल झाले. भागीदारी करावी लागेल, धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण धावा थांबल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि स्कोर कार्ड वरती फक्त आणि फक्त 14 धावा या मॅच मध्ये. 15 धावा बनल्यात. खऱ्या अर्थाने या षटकामध्ये आतापर्यंत 2 धावा दिनेश यादवच्या विरोधात आलेत आणि 2 विकेटी त्यांनी घेतल्या, दबाव टाकल्या. लेगबायच्या स्वरूपात देखील धाव आली होती आणि त्यामुळे 2 धावा या षटकामध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्यात. नवीन फलंदाज प्रकाश मैदानावरती दाखल झालेत. आज लवकरच मैदानावरती ते दाखल झालेत. खऱ्या अर्थानं फलंदाज बाद झालेत, त्यामुळे इथे मोठी जबाबदारी आहे प्रकाश यांच्याकडे. गोलंदाज दिनेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. इथे देखील हा ट्रॅकर होता, पूल केलाय. फटका फसलाय का? हो, फसलाय. तिथे सूरज किनी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून कमालीचा झेल पाहायला मिळतोय. सलगचा दुसरा धक्का या मॅच मध्ये. दिनेश यादव रंगात आला या मॅच मध्ये. आणखीन एका फलंदाजाला बाद केलाय. आपण अजून एक सन्मान करतो व्यासपीठावरती. आज उपस्थित आदरणीय सन्माननीय दत्तारामजी भोईर माजी सरपंच, त्यांचा देखील सन्मान हा व्यासपीठावरती केला जाईल. दादांना विनंती आहे आपण देखील या. दत्तारामजी भोईर आपल्याला विनंती आहे. या स्पर्धेचे शिल्पकार अर्थात ज्यांचा वाढदिवस आहे आणि ज्यांच्या संकल्पनेतून संपूर्ण स्पर्धा ही साकारली गेली आहे ते अमितजी पाटील, अमितदादांचे शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय माजी सरपंच दत्तारामजी भोईर यांचा हा सन्मान, माईची उपदाराशी शाल, त्यानंतर या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला जाईल. त्यानंतर अजून एक सन्मान आपण करणार आहोत. प्रवीणजी पाटील हे देखील उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. प्रवीण दादांना देखील विनंती, आपण देखील या. प्रवीणजी पाटील जे व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्यांचाही सन्मान केला जाईल. आज गुढीपाडवा, त्यानंतर वाढदिवस, असा अगदी योग जुळून आलाय. अमितदादांच्या या वाढदिवसा निमित्त सुरू असलेल्या लोकनेते चषक 2026 आणि प्रवीणजी पाटील यांचा सन्मान हा व्यासपीठावरती केला जातोय. ऑनगोईंग मॅच आहे, तिथेही लक्ष आपण असणार आहेत. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा जाऊया. O2 कॉम्बॉक्स. तिसऱ्या पंचाची मागणी केलेली आहे की काय, तर नाही. वाईट बॉल बाउन्सर होता आणि खऱ्या अर्थानं फलंदाजाच्या आवाक्या बाहेर हा चेंडू होता. नवीन फलंदाज मनीष तारवी मैदानावरती दाखल झालेत. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट दिनेश यादवने प्राप्त केलेत या षटकामध्ये. काय गोलंदाजी केली आहे, दबाव टाकलाय फलंदाजांवरती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. इथे देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत. इथे आणखीन एक विकेट, विकेट हॅट्रिक. दिनेश यादव अप्रतिम गोलंदाजी, पूर्णपणे बॅटिंग लाईनला कोलॅप्स केलाय. आणखीन एका फलंदाजाला बाद केलाय. फलंदाज बाद. सोबतीला भारी हे सवंगडी. कैलासवासी हिरुबाई पाटीलचा हात आहे शिरावर. कैलासवासी हिरुबाई पाटीलचा हात आहे शिरावर. सुचंद्र गावचा अभिमन्यू चषक आहे हो एक नंबर. सुचंद्र गावचा अभिमन्यू चषक आहे हो एक नंबर.
थँक्यू. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आणि दिनेश यादव यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक देखील आपल्याला पाहायला मिळाली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना टीम 94 कामन या संघाने स्कोर कार्ड वरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा स्कोर कार्ड वरती बनवल्यात. काय जबरदस्त कामगिरी. मागील षटकामध्ये धावा रोखल्या. पहिल्या षटकामध्ये 13 धावा. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3च धावा त्याने खर्च केल्या. दिनेश यादव खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये रंगात आले होते आणि खऱ्या अर्थानं फलंदाजांना बाद केलं. नवीन फलंदाज अक्षय कोळा मैदानावरती दाखल झालाय, परंतु स्ट्रायकिंग एंडला राहिल अन्सारी या फलंदाजाला तुम्ही पाहताय. बॉलिंग ट्रॅक वरती खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर प्रसाद भुतेला तुम्ही पाहताय. इथे फुलटॉस बॉल आणि या चेंडूला पाठवलाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी आणखीन एक षटकार राईलच्या बॅट मधून. थँक्यू. फुलटॉस चेंडू होता आणि या चेंडूवरती दमदार फटका पाहायला मिळाला. रुबाबदार फटका राहिलच्या बॅटमधून. कमालीचा स्ट्रोक. पूर्णपणे पॉवर झोकली होती, ताकद झोकली होती या फटक्यामध्ये आणि एक मोठा फटका षटकार आलाय फलंदाजाच्या बॅटमधून. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस देखील कमी गतीने चेंडू टाकलाय. शरीराचा वेध घेतलाय. चांगला चेंडू कमबॅक केलाय. या चेंडूवरती स्कोर कार्ड वरती आतापर्यंत धावा बनल्यात 22 धावा. काय जबरदस्त कामगिरी आज टिवरी संघ या मॅच मध्ये करतोय. खऱ्या अर्थानं प्रसाद भुते या संघाचं नेतृत्व करतोय. आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजाला त्यांनी युटिलाइज केलंय. पहिल्या षटकामध्ये 13 धावा. मागील षटकामध्ये दिनेश यादवने पूर्णपणे बॅटिंग लाईन कोलॅप्स केली होती. अप्रतिम गोलंदाजी त्यांची पाहायला मिळाली. धावाच बनल्या नव्हत्या त्या षटकामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस देखील चांगला चेंडू शफल क्रॉस झाले होते. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सलगचा दुसरा चेंडू डॉट परंतु इथे फलंदाजाला बाद केलाय. राहील देखील माघारी परततोय. आणखीन एक धक्का. थँक्यू. हाफ ट्रॅकर होता. पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची एज आणि यष्टांच्या मागे आणखीन एक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. हो भरपूर मोठी एज लागली होती आणि यष्टांच्या मागे यष्टिरक्षकाचं सेलिब्रेशन देखील आपल्याला पाहायला मिळालं. राईलच्या बॅट मधून 2 षटकार जरूर आले, परंतु तोही बाद झालाय. आणि आज बॅटिंग करत असताना भरपूर मोठा संघर्ष टीम 94 कामन संघ करतोय, परंतु या संघामध्ये भरपूर मोठी बॅटिंग लाईन आहे. संघाचा कॅप्टन मैदानावरती वैभव थूम हा फलंदाज दाखल होतोय. संघाची धावसंख्या आतापर्यंत 22 धावा. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत या मॅच मध्ये बनले आहेत. प्रसाद भुते देखील चांगली कामगिरी करतायत. जरूर षटकार पाहायला मिळाला. तदनंतर चेंडू डॉट टाकला, दबाव टाकला आणि फलंदाजाला देखील त्यांनी बाद केल्या. संघाचा कॅप्टन वैभव मैदानावरती दाखल झाला. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड विकेट. काय जबरदस्त कामगिरी टिवरी संघ या मॅच मध्ये आतापर्यंत करतोय. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन प्राप्त झालेला नाही या मिड विकेट रिजनला. फिल्डर येतात वेगाने चेंडू वरती. चेंडूला अडवलाय, स्टॉप केलाय. फक्त एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या 23 धावांवरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. खऱ्या अर्थाने व्यासपीठ एंड कडून गोलंदाजी जेव्हा केली गेली आहे ना तेव्हा धावा बनल्यात, परंतु फार एंड कडून जेव्हा गोलंदाजी झाली आहे ना तेव्हा धावा देखील थांबल्यात. पहिल्या मॅच मध्ये देखील निखिल पाटीलनं फार एंड कडून गोलंदाजी केली होती, तिथून धावा थांबल्या होत्या. याही मॅच मध्ये दिनेशनं अगदी तसंच काही कार्य केलंय. यावेळेस देखील हा ट्रॅकर पुन्हा एकदा पूल केलाय. फिल्डर आहे आणि त्याला बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 7 धावांसाठी आणखीन एक षटकार. बेटा दादाचा नाद नाही केला कुणी बनला लाखो दिलाची जान. बेटा दादाचा नाद नाही केला कोणी बनला लाखो दिलाची जान. असा आहे होतो वनम्यान त्याचे थँक्यू. करोडो झाले. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. आडव्या बॅटनं स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता अक्षय कोल्हा स्ट्रायकिंग एंड वरती आणि त्याच्या बॅट मधून हा दमदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. धुवाधार बॅटिंग अक्षय या मॅच मध्ये करतोय.
पहिल्या चेंडूचा सामना करत असताना खऱ्या अर्थानं त्याच्या बॅटमधून षटकार पाहिलाय. 29 धावा स्कोर कार्ड वरती. गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड विकेट. यावेळेस देखील फुलटॉस बॉल कव्हर क्षेत्रामध्ये गॅप मध्ये केलं. ब्रिवेस्टा कव्हर रिजनला फिल्डर धावतात वेगाने. थांबेल का बॉल? नाही थांबलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार या मॅच मध्ये. मोठ्या मनाचा आहे दादा यो आमचा दिलदार, मानतात सहान थोर अन ही पोर. हितेंद्र ठाकूर अप्पांचा आहे आशीर्वाद. रमेश घोरटना काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. यानंतरचा होणारा मॅच गणराया मेरा रोड आणि दुसऱ्या बाजूला चॅम्पियन कांदिवली आणि मेरा रोड टीम आपण टॉस साठी अगदी पहिल्या षटका या इनिंगचा खेळ संपेल ना तसं आपण टॉस साठी यायचं आहे. दोन्ही टीम आल्याची रिपोर्टिंग देखील करा आणि टॉस साठी रेडी राहा. ओटो कॉम्बॉक्स 3 षटकांचा खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करत असताना टीम 94 कामन या संघाने स्कोर कार्ड वरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 धावा बनवल्यात. अक्षय कोल्ह्याच्या बॅटमधून आतापर्यंत 10 धावा 2 चेंडूचा त्याने सामना केलाय. प्रसादच्या विरोधात 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. मागील फटका जर पाहिला तर कमालीचा होता. क्रिकेटचं सौंदर्य प्रदान करणारा फटका कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि त्या चेंडूवरती आपण चौकार पाहिलाय. कमबॅक केलाय टीम 94 कामन संघाने असंच म्हणावं लागेल, कारण 3 षटकामध्ये 33 धावा 11च्या सरासरीनं आतापर्यंत धावा बनवल्यात. विकेट गेल्यात परंतु मैदानावरती संघाचा कॅप्टन वैभव धूम पाहायला मिळतो आणि त्याच्या सोबतीला अक्षय कोल्हा. इथूनही या मॅच मध्ये धावा बनवू शकतात परंतु मैदानावरती थांबावं लागेल. धावा बनवाव्या लागतील. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 4 सार्थक हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 हाताळतोय. फार एंड कडून सार्थक या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज ते या राऊंड विकेट. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. पुन्हा एकदा कव्हर रिजनला केलेत. फिल्डर वेगाने त्या ठिकाणी धावतायत. वीरेंद्र आहेत चेंडूला अडवण्याचा प्रयत्न परंतु स्लॉपी वर्क आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. सांगताय साऱ्यांना आज विनय पाटील आहे बेटा दादा आमचा डॅशिंग दमदार. प्रवीण पाटील दादाचा भारी हा मैत्र. थँक्यू. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. वीरेंद्र आले होते देखील परंतु चेंडू अडवू शकलेला नाहीये आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना वैभवच्या बॅटमधून चौकार आपण पाहिला. 37 धावा स्कोर कार्ड वरती धावा बनतायत. चांगली बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळाली या षटकामध्ये. इथे पुढे आलेत. पुन्हा एकदा गॅप मध्ये केलं. गव्हरला त्या ठिकाणी जर पाहिलं तर सूरज किनी. फिल्डिंग चांगली सूरज यांच्या माध्यमातून. इथेही फक्त 1च धाव मिळेल. 38 धावा स्कोर कार्ड वरती जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं धावा बनवण्याचा प्रयत्न अक्षय कोल्हा करतोय. अक्षय मैदानावरती दाखल झाला आणि त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. वैभवही चांगली साथ देत आहेत परंतु इथून जर पाहिलं ना तर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीने दिनेश यादवने या सामन्यामध्ये गोलंदाजी केली आहे ना अगदी तशीच काही गोलंदाजी करावी लागेल. परंतु अक्षय कोल्हा चांगली बॅटिंग करतोय. आज संघाला सावरतोय. संघ अडचणीमध्ये होता. अक्षय मैदानावरती आलाय. धावा बनल्यात. इथून केल्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज आणि प्रसाद बुते इथे मिस्टेक करत नाहीये. आणखीन एका फलंदाजाला बाद केलंय. अक्षयला बाद केलंय. फलंदाज बाद. चार चौघात भारी मिळतो या आमच्या दादाला हो मान. 4 चौघात भारी मिळतो या आमच्या दादाला हो मान. असा आहे हो तो वनम्यान, त्याचे करोडो झालेत छान. असा आहे थँक्यू. तो ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता राऊंड विकेटनं गोलंदाजी करतायत. चेंडूला वळणी देत आहेत. शरीरापासून दूर खेळले होते आणि फुटवर्कचा वापर झालाच नव्हता. बॅटची लिडिंग एज आणि यष्टांच्या मागे प्रसादने कमालीचा झेल टिपलाय. अक्षयला बाद केलं. अक्षयने 3 चेंडूचा सामना केला. 10 धावा त्याच्या बॅटमधून आणि खऱ्या अर्थानं महत्वाची इनिंग त्यांनी साकारली या स्पर्धेमध्ये असंच म्हणावं लागेल, कारण संघ अडचणीमध्ये आला होता. अक्षयच्या बॅटमधून धावा आलेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 38 धावा. नवीन फलंदाज ऋषभ मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु काय गोलंदाजी करतायत टिवरीचे गोलंदाज. आज जर पाहिली तर वेगळ्याच अंदाजामध्ये खऱ्या अर्थानं गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजांच्या विरोधात जर पाहिलं ना तर स्ट्रॅटेजी पाहायला मिळते आणि आतापर्यंत जर पाहिलं तर फलंदाज बाद झाले तब्बल 7 या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस देखील चांगल्या टप्प्यावरती चेंडू पाहायला मिळालाय. बॅट स्विंग जोरात केली आहे. चेंडू पर्यंत आलेच नव्हते. इथेही चेंडू आले. डॉट
अप्रतिम कामगिरी. काय गोलंदाजी करतायत, एकाच टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. अवघड प्रश्न विचारले जातात, या प्रश्नांचं उत्तर नाही ऋषभकडे. त्याच्या विरोधात देखील चेंडू डॉट आलाय. राऊंड विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा हो यावेळेस देखील, परंतु ऑफस्टम्पच्या भरपूर जास्त चेंडू बाहेर होता. पंचाने चेंडू वाईट घोषित केला. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर 39 धावा. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 39 धावा स्कोर कार्ड वरती बनल्यात. आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती जर पाहिलं तर सार्थकला तुम्ही पाहता युवा गोलंदाज. आज संघामध्ये प्रताप नाही आहे, प्रकाश देखील नाही आहे. जबाबदारी युवा खेळाडूंकडे आहे. आतापर्यंत सार्थपणे त्यांनी पार पाडली आहे. इथे आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न ऋषभ करतोय. वारंवार एकाच एरियामध्ये फटके खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला शपल क्रॉस होतोय आणि ऑन साईडला स्ट्रोक प्ले ऑफर करतोय आणि तितकशी त्याच्या हिताशी ते जुळलेल्या नाही आहे. आणखीन एक चेंडू डॉट पाहायला मिळाला. इथे फुलटॉस बॉल, चांगला फटका, परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी वीरेंद्र आणि त्याने टिपलाय झेल. आणखीन एका फलंदाजाला बाद केलाय. जिथे चेंडू मांडला जातो ना तिथे जर पाहिलं तर फलंदाज अडचणीमध्ये सापडतोय की काय, परंतु तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे बीमर चेंडूसाठी. आणि आमचे तिसरे पंच पाहणी करतील, कारण फुलटॉस चेंडू होता, शरीरभेदी चेंडू होता आणि या खऱ्या अर्थानं आमचे तिसरे पंच पाहणी करतील नो बॉल आहे की नाही. परंतु अप्रतिम झेल पाहायला मिळाला वीरेंद्र यांच्या माध्यमातून. लॉंग ऑन रिजनला, खऱ्या अर्थानं लॉंग लेग रिजनला ते होते आणि कमालीचा झेल त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. परंतु नो बॉल आहे की नाही तिसरे पंच पाहणी करतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणखीन एक फलंदाज बाद. ऋषभला माघारी परतावा लागेल. सातत्याने विकेटची पडझड. आज टीम 94 कामन संघ खऱ्या अर्थानं अडचणीमध्ये सापडलाय. आज बॅटिंग लाईन पूर्णपणे कॉलॅप्स झाली आहे. आज दमकम दाखवता आलेली नाही आहे. खऱ्या अर्थानं टीम 94 कामन संघाला ऋषभच्या बॅट मधून देखील धावा आलेल्या नाही आहेत. एका बाजूला वैभव धूम संघाचा कॅप्टन मैदानावरती आहे. इथून धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. स्कोर कार्ड वरती आतापर्यंत धावा बनल्यात 39 धावा. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना आतापर्यंत टीम 94 कामन या संघाने 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 39 धावा बनवल्या आहेत. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती जितू आपल्याला पाहायला मिळतोय. 5वं षटक, निर्णायक षटक या मॅच मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती जितू आलाय. परंतु नवीन फलंदाज धनराज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंड वरती वैभव धूम या फलंदाजाला तुम्ही पाहता. या षटकामध्ये धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण 4 षटकामध्ये फक्त आणि फक्त 39 धावा बनल्यात. अप्रतिम कामगिरी टिवरी संघाची आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. धावा थांबवल्यात. याही षटकामध्ये धावा थांबल्या होत्या. सार्थकनं चांगलं कमबॅक केलं, फलंदाजाला बाद केले, दबाव टाकलाय. परंतु या षटकामध्ये जर पाहिलं तर धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. जितू बॉलिंग ट्रॅक वरती, राईट आर्म वरती विकेट. स्ट्रायकिंग एंडला वैभव धूम, गोलंदाज तयार. इथे मोठा फटका करण्याचा प्रयत्न, तितकासा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही आहे. स्क्वेअर लेग रिजनला सूरज किनी थोडेसे चाच पडले, फंबल झाले आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. सूरजने देखील चांगली फिल्डिंग केली आहे या मॅच मध्ये. परंतु मागील चेंडू जर पाहिलं थोडी चाचपडताना ते पाहायला मिळाले आणि लगेच एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव मिळवली आहे. जिथे एक धाव होती ना तिथे 2 धावा मिळाल्या. फिल्डिंग खराब राहिली. 41 धावा स्कोर कार्ड वरती. धावांसाठी संघर्ष सुरू आहे. धावांसाठी धाव मैदानावरती सुरू आहे. धावा बनत नाही आहे. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती जितू ओव्हर द विकेट. यावेळेस देखील मोठा फटका करण्याचा प्रयत्न. इथेही फटका फसलाय, तितकासा प्रॉमिसिंग नाही हा फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. पुढे आलेत, चेंडूला स्टॉप केलाय. इथेही 2 धावा कंप्लीट केल्या जातील. इथे मोठा फटका येत नाहीये, परंतु सिंगल डबल्स घेत आहे. धाव फलक हलत ठेवण्याचं कार्य संघाचं कॅप्टन वैभव या मॅच मध्ये करतोय. संघाची धाव संख्या 43 धावा स्कोर कार्ड वरती. आणखीन 4 चेंडूचा खेळ बाकी आहे या डावामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती जितू ओव्हर द विकेटने. इथे खोलात टाकला. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळायचा होता, परंतु लॉंग ऑफला फिल्डर आहेत, पुढे वेगाने आलेत. फिल्डिंग खराब राहिली आहे या षटकामध्ये. आतापर्यंत फिल्डिंग खराब पाहायला मिळाली आहे. जिथे 1 धाव होती तिथेही 2 धावा आल्यात. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 45 धावा.
फायटिंग टोटल उभारलंय, परंतु आणखीन धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. या विकेटवरती धावा बनतायत. पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर 68 धावांचं टार्गेट होतं आणि पतू पॅकर्स, अंकुश स्मृती, दत्ताली स्पोर्ट, जुचंद्र संघाने त्या धावा बनवल्या होत्या आणि द ग्रेट मराठा या टीमचा पराभव केला होता. काय सामना होता, रोमहर्षक, चित्तथरारक. पहिला सामना आपल्याला पाहायला मिळाला. हा सामना देखील रंगतदार पाहायला मिळेल, कारण कामन संघाकडे देखील चांगली गोलंदाजी आहे आणि खऱ्या अर्थाने इथून धावा बनवल्या ना तर कामन संघ देखील फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल. इथेही खोलात टाकला होता. यॉर्कर लेनचा चेंडू होता. सातत्याने एकाच टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. वा, अप्रतिम चेंडू आणि या चेंडूवरती फक्त सिंगलच मिळेल. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 46 धावा. आणखीन जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या मॅच मध्ये. जितू देखील स्लॉग वरच्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी करतायत. या षटकामध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 7च धावा त्याने खर्च केल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला धनराज. धनराजसाठी फुल टॉस बॉल ऑन साइडला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे त्या ठिकाणी. चेंडूला स्टॉप केलाय आणि इथे फक्त सिंगलच मिळेल. वाह, काय अप्रतिम कामगिरी. जिथे चेंडू टाकला जातो ना खऱ्या अर्थानं मोठाही फटका खेळण्याचा प्रयत्न आणि जिथे चेंडू खेळला जातो ना तिथे फिल्डर पाहायला मिळालाय. मी टाकलेला चेंडू कुठे जाऊ शकतो आणि तिथे जर पाहिलं तर फिल्डरला उपस्थित करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळालेत. गोलंदाजाची प्रगल्भता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी. कामन सारखा मोठा बलाढ्य संघ आज कमी धावांवरती थांबलाय, कारण गोलंदाजी चांगली केली आहे. इथे जर पाहिलं तर स्लॉक स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग रिजनला. फिल्डर आहे डीप मध्ये. सेकंडचा कॉल केलाय. वेगाने वैभव धावलेत. या मॅच मध्ये प्रत्येक धावेला महत्व आहे आणि खऱ्या अर्थानं इथे प्रत्येक धाव महत्वाची आहे. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे. 49 धावा. 50 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये टीम 94 कामन या संघाने ठेवलेली आहे. कारण खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना पहिल्या डावामध्ये 49 धावा बनल्या. 50 धावांचं टार्गेट. जाऊया आपण आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी जर पाहिलं तर तुकारामजी मांगेले सर असतील. आपण टॉस करतोय. आपण 2 संघामध्ये टॉस करतोय. एका बाजूला गणरोया मीरा रोड आणि चॅम्पियन कांदिवली. या 2 संघामध्ये आदरणीय सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेब उपस्थित आहेत आणि दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. या स्पर्धेतील तिसरा सामना 5 षटकांचा सामना असणार आहे. 2 षटका पॉवर प्लेची. पहिल्या षटकामध्ये 2 फिल्डर इनफिल्डच्या बाहेर. दुसऱ्या षटकामध्ये 3 फिल्डर असणार आहे आणि चेंडू हरवला फुटला नवीनच मिळेल. तर नक्कीच आपण प्रवीण दादा पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस करतोय. हेड इज अ कॉल आणि आलेला आहे टेल आलेला आहे आणि ते टॉस जिंकलेला आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर चॅम्पियन कांदिवली या टीमने टॉस जिंकलाय. महत्वाचा सामना आहे. 5 षटकांचा सामना. निर्णय काय असेल? फील्डिंग करेंगे. याच मैदानावरती भरपूर साऱ्या क्रीडा स्पर्धा तुम्ही खेळत असतात. अमितदादा पाटील यांचा जन्मदिवस आहे आणि जन्मदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन केलं. कसं वाटलं एकंदरीत? कारण या मैदानावरती अनेकदा तुम्ही खेळलात. आजचं आयोजन वेगळं आहे. एकंदरीत फिल्डिंग करणार आहेत. समोरचा संघ जर पाहिला तर मीरा रोडचा संघ आहे. या संघाने देखील अलीकडच्या काळामध्ये भरपूर चांगली कामगिरी केली आहे. कोणतं असं टार्गेट असेल खऱ्या अर्थाने तिथून जर पाहिलं तर तुम्ही या मॅच मध्ये जिंकू शकता? 60 से 70 करेंगे हम. ट्राय करेंगे. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला देखील. गंधऱ्या मीरा रोड संघाचा कॅप्टन आहे. इथे टॉस लूज झालाय. बॅटिंग करायची आहे. 5 षटकांचा सामना. सुरुवातीचे 2 षटक कॅपिटलाइज करायचे आहेत. पॉवर प्लेचे षटक आहेत. असे कोणते बॅटल असतील जे तुम्हाला खऱ्या अर्थानं पॉवर प्ले कॅपिटलाइज करून देतील? कुछ ऐसा फिक्स नहीं था. बैटिंग आई है हमारी पहली. कुछ इसका इशू नहीं है. हम रेडी है बैटिंग के लिए. पहले हम ट्राई करेंगे 80 to 90 के टारगेट का. कैसा लगा इस टूर्नामेंट में आके? अमित दादा पाटिल का आज बर्थडे है और उनके बर्थडे के इसलिए टूर्नामेंट का ऑर्गेनाइज किया है. कैसा लगा? हैप्पी बर्थडे अमित दादा. और नहीं, काफ़ी अच्छा ऑर्गेनाइज है. सब काफ़ी परफेक्ट है. बस ट्राई करेंगे खेलने का. ऑल द बेस्ट. या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे खऱ्या अर्थाने चॅम्पियन कांदिवली संघाने आणि फिल्डिंग स्वीकारली आणि मीरा रोड संघाला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केला. आपण जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. दादा आहे हो खरोखर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत 1 नंबर. जितेंद्र ठाकूर
थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. आपण पाहतायत अभिमन्यू स्पोर्ट्स जुचंद्र आयोजित लोकनेते चषक 2026. अर्थात आजचा दिवस ज्यांच्यासाठी खास आजचा दिवस ज्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे, अमितदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आणि गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती सुरू असलेला क्रिकेटचा सोहळा. चला ओपनिंग पेस टिवरी संघ आपण लगेच सलामीची जोडी मैदानावरती पाठवा. इतका जास्त वेळ घेऊ नका, कारण जो आयोजकांचा जो प्रयत्न आहे तुम्हाला 5 षटकांचा खेळ खेळण्याची संधी तुम्हाला दिली जाते, त्याच्यामागे उद्देश तोच आहे की चांगलं क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट तुम्हाला खेळता यावं, प्रेक्षकांना पाहता यावं. पण वेळेची सांगडी महत्त्वाची, वेळेची जोडी तिथे महत्त्वाची असणार आहे. त्याच्यामुळे कमीत कमी वेळ वाया जाईल याची थोडीशी काळजी, दक्षता आपण घ्या, जेणेकरून जर वेळ व्यवस्थित आपल्याजवळ उपलब्ध असला तर 5 षटकांचं जे शेड्यूल आखलं आहे आयोजकांनी आणि अमितजी पाटील आणि पूर्ण या अभिमन्यू स्पोर्ट्सनं, ते 5 षटकांचं शेड्यूल आपल्याला कुठल्याही अडचणी विना किंवा वेळेच्या अभाविना पूर्ण करता येईल. फक्त तुम्हा खेळाडूंना एकच विनंती राहील की वेळ वाया जाणार नाही आहे, अतिरिक्त वेळ लागणार नाही आहे, याची काळजी थोडीशी आपण घ्या, प्रिकॉशन घ्या. 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. 49 धावा केल्या होत्या टीम 94 कामांच्या संघानं 5 षटकामध्ये. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर राहिल अन्सारीनं केलेली बॅटिंग आपण पाहिली होती. 2 षटकार 1 चौकार याचे बॅटमन आले होते. अक्षयनं नंबर 7 वरती येऊन चांगली साथ त्याला वैभवनं दिलेली होती. वैभव आणि अक्षयनं केलेली कामगिरीच कदाचित हा धावफलक त्या 50च्या जवळ घेऊन जाऊ शकलं. आणि असंही ती कामांच्या टीमचं नाव जर पाहिलं तर 94 आहे आणि 94ला उलटं केलं तर 49 होतात. आणि बरोबर 49 49 धावा त्यांनी केल्यात. 50 धावांचा पाठलाग टिवरी स्पोर्ट्सला करायचा आहे आणि तो पाठलाग करण्यासाठी प्रसाद भुते आणि दुसऱ्या बाजूला भूमित प्रसाद भुते. जास्त काय बोलण्याची गरज नाही, कारण कित्येक वर्ष टिवरी संघाचा भार ॲज अ ओपनर, सलामीचा फलंदाज, आघाडीचा फलंदाज म्हणून ज्यांना वाहिलेले आहेत तर प्रसाद भुते आहेत. आणि क्रमांक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मनीष. पंचाकडे इशारा होतोय, बॉल प्लेच्या षटकाचा खेळाला होईल सुरुवात. 50 धावांचा पाठलाग करायचा. डावकुरे हाताचा फलंदाज स्ट्रायकर एंडला. पहिले षटक हाताळण्यासाठी मनीष. लेट्स प्ले. फुल टॉस बॉल सुरुवात केलेली आहे, स्वागत केलंय, पण तो हवेचा थोडासा प्रतिरोध जरूर आहे. मिड विकेटला चेंडू असा राहिला की बाबा त्या चेंडूलाच बाहेर जायचं नाहीये. चेंडू पडला, मागे 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 बॅकवर्ड आला. बऱ्याच वेळेला फॉरवर्ड जातो तसा हा बॅकवर्ड आलाय, थोडा चेंडू मागे आलाय. काही याचे काही संकेत आहेत का, थोडंसं साईन अशा गोष्टीचा देखील असतो. ज्यावेळेला चेंडू बाहेर जात नाही, पहिल्यावर वाटलं होतं की षटकार, त्यानंतर वाटलं चौकार, दोन्ही झालं नाहीयेत. 2 धावा धावफलकावरती ऍड होईल. आता थोडासा गुडघा स्वीप केला, स्वीप गुडघा थोडासा वाकवला आणि त्या चेंडूला स्वीप केलाय. चेंडू गेला स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, चौकार. हे समाजसेवक असा आपा आहे तो भारी, गोर गरीब जनतेला लाभला कैवारी. आपल्या हिते काय सुंदर फटका खेळलाय. बरोबर यशच्या बाहेरचा चेंडू होता, गुडघा थोडासा वाकवला आणि त्या चेंडूला स्वीप केलं, पाठवलं चेंडूला स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, चौकार. 50 धावांचा पाठलाग केला जातोय. ऑफ साईडला जर पाहिलं तर 4 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये, ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आहेत. एक फ्लाइंग सी वाटता, शॉर्ट थर्डमॅन, बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर. इम्पॅक्ट महत्वाचा असतो. ज्यावेळेला चेंडू पायावरती आढळतो त्यावेळेला इम्पॅक्ट महत्वाचा. लेग बायचा इशारा पंचाकडनं होतोय. आणि आपण राहिलं तर प्रथम दर्शनी जे आपल्याला दिसून आले, फर्स्ट जे आपण एक्शन पाहिलं तर उजव्या एसटीच्या म्हणजे डाव्या एसटीच्या तो बाहेर आहे. कदाचित तो स्विच इट करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि पंचाने तेच पाहिलं होतं. इम्पॅक्ट महत्वाचा आहे आणि तोच इम्पॅक्ट थोडासा बाहेर होता. मनीषचं हे षटक आहे. पहिल्या चेंडूवरती 2, त्यानंतर चौकार, त्यानंतर सिंगल. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत
पूर्ण झालाय. आता उजव्या हाताचा फलंदाज भूमीत स्ट्रायकर एंडला येतोय. त्याच्यासाठी जर पाहिलं तर दोन क्षेत्ररक्षक बरोबर ऑन साईडला लेग साईडला बाउंड लाईन जवळ तैनात, एक डीप मिड विकेटला आणि एक लॉंग ऑन असं क्षेत्ररक्षक आहेत. दोन ऑन साईडला सर्कलमध्ये आहेत, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि एक शॉर्ट फाईन लेग. फुलटॉस चेंडू स्वीप केलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आहे बॉन्ड लाईन जवळ, नाही रोखू शकणार. वन बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. केलाई केलाई जुचंद्र गावाला वाजताई नाव गाजताई वाजताई नाव गाजताई आम्ही दादाचा या जुचंद्र गावाचा या थँक्यू. फुलटॉस बॉल होता, त्याला स्वीप केला. एक बॅटवर ना म्हणजे हात थोडासा निसटला होता बॅटवरचा. आपण थोडंसं कंट्रोल, फक्त फटक्यावरती कंट्रोल ठेवलं होतं. 2-4-1-4 2-4-1-4 धावा धापालकावरती आहेत. त्या 1-1-11 50 धावांचा पाठलाग क्षेत्राचा थोडासा बदल केला जातोय. एक डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात. फुलरलँड डिलेवरती समोर केला, मिड ऑफला फील्ड केला, डाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न चुकलाय. कॉलिंग चांगलं होतं. अशा वेळेला बेसिकला फॉलो करायचं. इन फ्रंट ऑफ द विकेट समोर चेंडू गेलाय तर कॉलिंग स्ट्रायकर एंडचं होतं आणि भूमीतनं प्रसादला योग्य वेळेला योग्य कॉलिंग दिलं की बाबा थांब, धावू नको. अगदी मिड ऑफला समोर गेल्या प्रकाश आहेत. पी वेगानं गेले होते चेंडूवरती, धाव घेण्याची कुठली संधी नाहीये. धावा धापालकावरती येते 11. पायावरचा चेंडू होत आहे. लेग केलाय चेंडूला पाठवलंय वाईडिश लॉंग ऑन, सीमा रेषा पार, षटकार. जितेंद्र ठाकूरच्या नावानं बेटा दादा आहे जोडीला घोर काना साहेब जोडीला हे आम्ही दादाचं आयोजन भारी थँक्यू. 2-4-1-4.6 म्हणजे दुसऱ्या चेंडूवरती चौकार, चौथ्या चेंडूवरती चौकार आणि शेवटच्या चेंडूवरती षटकार. 6 2-4-6 मध्ये धावा आल्यात. धावा धापालकावरती 17 धावा धापालकावरती आहेत. 50 धावांचा पाठलाग केला जातोय आणि 50 धावांचा पाठलाग करताना आता समीकरण येऊन पडले ते 2-4-3-3. 24 बॉल आणि 24 मध्ये करायच्या त्या 33 धावा. चांगला स्टार्ट, चांगला सुरुवात आला की प्रसाद बुतीनं सुरुवात केली. स्वीपचा एक चौकार, त्यानंतर भूमीतनं एक चौकार आणि शेवटच्या बॉलवरती पायावरचा चेंडूने त्याला थोडा बॉटम बँड दाखवला. लॉंग ऑनच्या बाहेर ते चेंडूला पाठवलं होतं, षटकार. आता अतुल ठाकरे क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी डावखुऱ्या हाताचा फलंदाज दोन्ही यांना केलं जातं. एक बरोबर आपण जे मुख्य व्यासपीठ आहेत त्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेनं कॉम्बॉक्स एंडवरनं गोलंदाजी एक पहिलं षटक पाहिलं होतं. आता स्कूल एंडवरनं हे दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अतुल ठाकरे. पहिला चेंडू उजव्या यशीच्या बाहेरनं ड्रॅग करून अगदी खेचून मारलाय. उजव्या यशीच्या बाहेरनं ड्रॅग केला, मिड विकेट सीमारेषा पार पाठवलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार. आम्ही दादाचं आयोजन भारी पाहून झाली हैराण सारी वाजताई नाव गाजताई थँक्यू. उजव्याशीच्या बाहेरनं चेंडूला अगदी ट्रॅक करून खेळलं, मिड विकेट सीमारेषा पार दाखवलं. ही ओळख आहे प्रसाद भूतीची. हे खेळाची प्रत्येकाला माहिती आहे. गेल्या कित्येक वर्ष ज्या खेळाडूला याच पद्धतीने खेळताना आपण पाहिलंय. आखूट डबा होता, थोडासा दूर होता, लांब होता, उसरी घेणारा चेंडू, त्यावरती फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, मिड विकेटला क्षेत्ररक्षक, त्यानं टिपला झेल. पहिल्या चेंडूवरती वार, दुसऱ्या चेंडूवरती पलटवार, फलंदाज बाद. चंद्र गावाचा या 19 नंबर वाल्याचा या अभिमन्यू संघाचा आम्ही दादाचा या चंद्र गावाचा थँक्यू. रिप्ले बघा. थोडंसं जे याच्या अगोदर ते उसरी घेणं थोडा चेंडू होता, लांबून खेळला होता आणि चेंडूला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आपण जो षटकार टोकला होता, पुढ्यातला चेंडू होता, त्या चेंडूवरती षटकार पाहिला होता. त्यानंतर मागचा चेंडू जर आपण पाहिला तर मागचा चेंडू थोडासा दूर होता, लांब होता, जो एक्स्ट्रा बाउन्स होता. त्या एक्स्ट्रा बाउन्सनं
हा चेंडू बघा, हा जो बाउन्स आला ना, त्या बाउन्सनं कदाचित त्या ऑन द टॉप ऑफ द बॉल जाण्याचा प्रयत्न केला गेला होता फलंदाजानं. मिस टाइम स्ट्रोक मिड विकेटला क्षेत्ररक्षक आणि त्याने टिपलेला हा सुंदर असा झेल. 23. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहे क्रमांक 3 वरती. वीरेंद्र क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी वीरेंद्र. यश लाभले ते अतुल ठाकरेला या षटकातील दुसऱ्या बॉलवरती दुसऱ्या चेंडूवरती यश त्यांनी संपादित केले. आज गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त आणि अमितदादा पाटील यांचा वाढदिवस आणि सुरू असलेला क्रिकेटचा सोहळा अर्थात लोकनेते चषक 2026. पुन्हा एकदा समोर खेळायचा होता. मिस टाइम स्ट्रोक झालाय. मिड ऑफला फिल्डर साया राहिल अन्सारी आले चेंडूच्या खाली आणि बॅक टू बॅक दुसरा धक्का, धक्के पे धक्का दे धक्का. कोण चषक आहे हो एक नंबर जुचंद्र गावचा अभिमान चषक आहे हो एक नंबर थँक्यू. आजच्या दिवसातील जर पाहिले तर त्या एंडनं येणारी चौथ्या इनिंग मधली दुसरी ओव्हर आहे. पहिल्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर ती दुसरी ओव्हर आली होती. त्या दुसऱ्या ओव्हरमध्ये मॅडन ओव्हर आला होता. हाही चेंडू बघा उजव्या बाहेरनं जागेवरनं खडे अगदी पायांची हालचाल नव्हती, फुटवर्क नव्हतं, जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न केला होता. मिस टाइम स्ट्रोक राहील होते मिड ऑफला, त्यांनी टिपलाय हा झेल. क्रमांक आता 4 वरती बॅटिंगसाठी दिनेश यादव क्रमांक 4 वरती. त्याच्यामुळे त्या एंडनं येणारा षटक आहे ना अगदी गेम चेंजर ठरलंय सामन्यामध्ये. ऑन हॅट्रिक आहेत गोलंदाज अतुल ठाकरे. ऑन हॅट्रिक. अकोट्या पॅदाच्या शॉटम पूल चेंडूवरती लक्ष होतं पण फटका अलॉंग द ग्राउंड खेळाय. नो बॉलचा इशारा. नो बॉलचा इशारा पंचाकडनं येतोय. पॉपिंग क्रीजच्या पुढे पाय आणि त्याच कारणासह एकदा पहिला नो बॉल त्यानंतर फ्रीचा इशारा पंचाकडनं येत असताना सर्व काही व्यवस्थित चालू होतं. असं वाटलं होतं की 2 विकेट आल्या. त्यानंतर आलेला नो बॉल जिथे विकेट यायला होता तिथे विकेट येत असताना न दिसता नो बॉल आणि त्यानंतर 1 धाव. स्कोर 25 धावा दाखल. त्यानंतर पंचांच्या हात गोल अर्थात फ्रीडचा इशारा येत असताना स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा थांबलेत. तर कुठल्याही गोलंदाजाचा जो जंप असते ना, ज्यावेळेला तुम्ही त्या पॉपिंग क्रीजच्या जवळ येता त्यावेळेला जे लँडिंग महत्वाचं आहे. लँडिंग थोडंसं त्या पॉपिंग क्रीजच्या पुढे जर आलं तर फर्स्ट टच पाहिला तर तो पहिला टच तर त्या लाईनच्या जर पुढे असेल तर पंच त्यांनी सांगितलंच नो बॉलचा इशारा. समोर खेळाय मिड ऑफला फिल्डर आहेत. राहील थोडासा उत्साह होता राहीलकडे कारण वाटलं होतं कारण फिल्डच्या चेंडूवरती एकाच प्रकारे फलंदाज बाद होतो, तो आहे धावबाद. म्हणून राहीलचा तो उत्साह त्यासाठी होता कि भाई इस गेंद पे अगर रन आउट मिलता है ना तो भी फायदा है क्योंकि उसी तरह से बल्लेबाज आउट हो सकता है. हालांकि फील्ड पे बाकी किसी भी तरह के बल्लेबाज आउट नहीं होता है. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू उजव्या बाहेर पॉइंटला फिल्डर 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. स्कोर जाऊन पोचलाय तो 26. 26 धावा दाखल करते. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. यानंतरचा होणारा मॅच गणराया मीरा रोड आणि चॅम्पियन कांदिवली या 2 संघादरम्यान. पुन्हा एकदा ब्लाइंडली फटका खेळतात. चेंडूपर्यंत शेवटपर्यंत चेंडूला पाहिलं नाहीये. बोट फिरवली गेली होती, फिंगर थोडेसे डोल केले होते. 1 धाव ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये.
2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांचा खेळ संपताना धावा फलकावरती 27 झाल्यात. 23 करायचे आहेत. 18 बॉल मध्ये करायचे आहेत 23. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. अभिमन्यू स्पोर्ट्स जुचंद्र आयोजित लोकनेते चषक 2026. आमदार चषकाचं आयोजन जितेंद्र ठाकूरच्या नावानं. बेटा दादा आहे जोडीला, घोरताना साहेब जोडीला. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा येऊया आपण अभिमन्यू स्पोर्ट्स जुचंद्र आयोजित लोकनेते चषक 2026 अर्थात अमितदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आणि त्यांच्या संकल्पनेनं साकार झालेली स्पर्धा. असा दुसरा मॅच आहे आणि आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्यामध्ये 50 धावांचा पाठलाग करतोय तो संघ टिवरी स्पोर्ट्स टिवरीचा संघ. टीम 94 कॉमन ते आव्हान जे 49 धावा डिफेंड करण्यासाठी रेडी आहेत. 18 मध्ये 23 करायचे आहेत. क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी राहील. हे महत्वाचं षटक आहे, अगदी इम्पॉर्टंट ओव्हर आहे या सामन्यामधलं. लांब ठेवला होता, थोडासा लांब ठेवला होता. 4 मीटर 6 मीटरच्या आतमध्ये चेंडूला हाताला गेलं होतं. थोडासा दूर ठेवला होता, टप्पा लांब ठेवलाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना स्ट्रायकरला एकच फटका वारंवार तोच फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो. याच्या अगोदर जरी पाहिलं ना तर कदाचित दिनेश यादव बिलकुल आपल्या जिस तरह से बल्लेबाजी करे ना गलत थोड़ा सा टेक्निक नहीं है तो तकलीफ हो रही है. गलत तरह से अगर आप पासवर्ड भी खोलने जाओगे ना तो मोबाइल का लॉक भी नहीं खुलता. भाई गलत तरह से खेलोगे तो जीतोगे कैसे. त्याकरता पॅटर्न लॉक असतो, काही नंबर लॉक असतो, पण परफेक्ट पॅटर्न आता परफेक्ट आलं. याच्या अगोदर चेंडूवरती न पाहता खेळण्याचा प्रयत्न केला. भूमीत गेले, त्यांच्याशी चर्चा केली आणि दिनेश यादवच्या बॅटमधनं षटकार. वाटे आहे तो खंबीरा, जुचंद्र गावचा अभिमन्यू चषक आहे हो एक नंबर. जुचंद्र गावचा अभिमन्यू चषक आहे हो एक नंबर. थँक्यू. या षटकारांना धावा झाल्यात आणि भार्गव देखील आम्हाला स्कोरच्या भूमिकेमध्ये माहिती देतात की 2.3 2 षटका आणि 3 चेंडूचा खेळ झालाय आणि धावा 33 डबल 3. आखोट्या पैदा चेंडू होता. याच्या अगोदर जर पाहिलं तर थोडंसं चेंडूवरती शेवटपर्यंत न पाहताना फटके खेळण्याचा प्रयत्न केला होता. या चेंडूला शेवटपर्यंत पाहिलं, येऊ दिलं आणि चेंडूला पाडवलंय. मिडविकेट सीमारेषा पार धाडलंय. षटकार. सतरा धावांची अजूनही आवश्यकता जिंकण्यासाठी. आता एकदा कॉन्फिडन्स वाढलाय, आत्मविश्वास वाढलाय दिनेश यादव यांचा आणि आत्मविश्वास वाढलेला फलंदाज काय करू शकतो. बॅक टू बॅक दुसरा षटकार. इथलं मालिक आम्ही किंग पण आम्ही कोण करणार नाही बालबाक्या. इथलं मालिक आम्ही किंग पण आम्ही कोण करणार. थैंक यू. बिल्कुल जैसे दिनेश यादव बता रहे हैं, भाई कॉन्फिडेंस मेरा बड़ा है, आत्मविश्वास बड़ा है और ये मैच जीतने के लिए मैं खड़ा हूं. 2 षटकार टोकल्यात लागोपाठ. त्यानंतर अजून एक हुक केलाय. क्षेत्ररक्षक काय त्याच्या डोक्यावर. बॅक टू बॅक 3 इन अ रो. 6 and 6 षटकार. ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण आहे का. ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण आहे का. ठेवलाय गाजवून सारा इलाका. थँक्यू. हे षटक यासाठी महत्वाचं होतं. 3 षटकार. दिनेश यादव स्ट्रगलिंग करत होते, भूमीत गेले त्यांच्यासाठी सांगण्यासाठी की भाई आपके पास काबिलियत है, उसी तरह से के लिए जैसे खेलते. 5 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 6 and miss.
6 अँड मिस. शेवटचा चेंडूवाला डॉट, शेवटच्या चेंडूवाला निर्धाव. या षटकामध्ये 3 डॉट बॉल, 3 षटकार. धावा जर बघितल्या धावफलकावरती 45. 45 3 ओव्हर संपल्यात. 5 धावांची आवश्यकता आहे. यानंतरचा होणारा मॅच गणराय मीरा रोड आणि चॅम्पियन कांदिवली. आपण टॉस झालाय. क्षेत्ररक्षण करणारा संघ प्रौढ आतमध्ये लगेच उतरायचं आहे. जसा मॅच संपेल तसा आपण आतमध्ये उतरा. 12 बॉल, 12 मध्ये करायचे आहेत 5. हे केले बंद साऱ्यांची बोलती भले भले हे पाहून जळती भले भले हे पाहून जळती भले भले हे पाहून जळती. नाही कशात कमी दाखवा तुम्ही कोणी असा झालाय का. नाही कशात कमी दाखवा तुम्ही कोणी असा झालाय का. ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हाय का. ठेवलाय थँक्यू. गाजवून प्रकाश तुमडा अर्थात ॲपी या नावाने आपल्या परिसरामध्ये परिचित असा खेळाडू गोलंदाजीसाठी आलाय. 12 बॉल 5. इथे एक चमत्कार, एक मिरॅकल स्पेलच तुम्हाला वाचवू शकतो. अन्यथा दिनेश यादवनं मागच्या षटकामध्ये 3 षटकार टोकून टिवरी स्पोर्ट विजयाच्या उंबरठ्यावरती पोहोचलाय. उजव्याशीच्या बाहेर थोडंसं हलक्या हातानं अपिश केलं होतं. कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू चाललाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. आता भूमी ते थोडासा आनंदी झाला असणार, थोडासा पुश केला होता, पण त्याला खुश करणारा हा चौकार. 4 धावा. थँक्यू. याच्या अगोदर भूमीतनं 1 चौकार मारला होता, 1 षटकार. त्याच्यापेक्षा जास्त आनंद या फटक्यावरती भूमीतला झालाय. 1 धाव पाहिजे होती जिंकण्यासाठी आणि त्याच वेळेला बिहाइंड द विकेट असेल टिपला गेलाय. परतावा लागलाय ते भूमीतला. भूमीत बॅक टू डग आउट. बाद. एकच हाय कमी कशात नाय. असा एकच हाय कमी कशात नाय. चाहने वाला है सबका. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही बेटा दादा सारखा. थँक्यू. एका धावेची आवश्यकता जिंकण्यासाठी आता क्रमांक 5 वरती बॅटिंगसाठी जितू बॅटिंगला जरूर आलेत. पण दिनेश यादव आणि भूमीचे त्या खेळीने कदाचित जितू येत असताना आपणच जिंकू इथपर्यंतची परिस्थिती त्याने निर्माण केली. त्याच्यामुळे आता फक्त जवळपास औपचारिकता बाकी. एका धावेची आवश्यकता आणि ती 1 धाव देखील वाईट बॉलनं आलेत. पंच आम्हाला इशारा करतात या वाईट बॉलनं सामना संपलाय, सामना जिंकलाय. टिवरी स्पोर्ट्स टिवरी संघानं हा सामना जिंकलाय. अभिनंदन. कोण हाय का. ठेवलाय गाजवून सारा इलाका बेटा दादावानी कोण हाय का. ठेवलाय गाजवून सारा इलाका बेटा दादावानी कोण हाय का. थँक्यू. मॅच समरी पहा. प्रथम बॅटिंग करताना टीम 94 कामांना केल्या 49 धावांची खेळी, ज्याच्यामध्ये राहिल अन्सारीच्या 16 धावा, शेवटला वैभवनं केलेल्या त्या 15 धावा. महत्वाच्या वैभव आणि अक्षयची ती भागीदारी चांगली होती. गोलंदाजी पाहिली तर दिनेश यादवचे 4 विकेट. सुरुवातीला जे खिंडार पडलं ना टीम 94 कामांच्या बॅटिंग ऑर्डरला, जे कोलॅप्स झाला, त्याच्यामध्ये दिनेश यादवचा वाटा महत्वाचा होता. सार्थकच्या नावावरती 2 विकेट, 2 विकेट प्रसादच्या नावावरती थोडेसे मागणे ठरले. पाठलाग करताना सुरुवात कदाचित प्रसाद आणि भूमीतनं चांगला स्टार्ट केला. प्रसादच्या नावावरती 12, 15 धावा त्या भूमीच्या नावावरती आणि दिनेश यादवची 20 धावांची खेळी आपण पाहिली. 2 विकेट अतुलच्या नावावरती, 1 प्रकाशच्या नावावरती हा सामना जिंकला टिवरी स्पोर्टनं. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच, त्या खेळाडूचं नाव आहे दिनेश यादव. कामांच्या कर्णधारांनी देखील आपल्या आयोजकांशी आपण संवाद साधायचा आहे, संपर्क साधायचा आहे. कामन टीम कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधा. आपण मॅन ऑफ द मॅच दिला जातोय दिनेश यादव. आपण या.